इतर मेळाव्यांना सुद्धा दसरा मेळावे म्हणत असाल तुम्ही तर हा तुमचा प्रश्न आहे, हा तुमचा प्रश्न आहे. पण दसरा मेळावा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरात आणि शिवतीर्थावरचा शिवसेनेचा, आधी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, या दोन्ही मेळाव्यांकडे देशातल्या जनतेचं कायम लक्ष लागलेलं असतं की या दोन्ही मेळाव्यातून काय भूमिका घेतली जाते. जशी उद्या दसरा शिवतीर्थावरच्या मेळाव्यातसुद्धा राहील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यातसुद्धा ते राहील, भूमिका कोण काय घेत आहे. राहुल सर, तुम्ही म्हणालात की दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा, पण गेल्या आपण एक साधारण 3 वर्षात असं पाहिलं की 2 दसरा मेळावे शिवसेनेचे होतात, त्यापैकी एक 2 होत नाही, परत म्हणतो 1 होतो. बघा, चोर बाजारामध्ये खूप माल विकायला असतो. चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे, दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांचा 3रा चोर बाजार काढलेला आहे आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत, चोरीचा माल राजकारणातला. त्यांना आम्ही काय शिवसेना जनता मानत नाही. निवडणूक आयोग सोडला आणि भारतीय जनता पक्ष किंवा अमित शहा नरेंद्र मोदी सोडले तर त्या दुसऱ्या जे लोक आहेत कोणी, त्यांना कोणी शिवसेना मानणार नाही. आतून मानावं लागतं ना, मनापासून. तसं कोणी त्यांना शिवसेना मानणार नाही. प्रचंड पैशाचा वापर करून लोक आणले जातात आणि आमचा मेळावा, आमचा, अरे तुम्ही कोण आहात? तुम्ही कधी स्थापन केली शिवसेना हे सांगा ना जरा. तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली? तुम्ही या महाराष्ट्राला तुम्ही काय विचार दिला? तुमचा जन्म कधीचा आहे? बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली तेव्हा तुमचं वय काय होतं? तुम्ही कुठल्या गोधडीमध्ये मुतत होता? रांगत होता. तर रांगणारा माणूस गोधडीत मुततो, हा अनपार्लमेंटरी शब्द नाही आहे. लहान मुलं मुततात गोधडीमध्ये, ही लहान मुलं होती तेव्हा, करेक्ट. त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेनेची स्थापना केली तर ते तुम्ही जन्माचे दाखले घेऊन या. आणि तुम्ही सुद्धा प्रश्न विचारता आम्हाला. RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मूळ, आणि त्यानंतर इथे आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना, हे 2 मेळावे सोडले तर बाकीचे मेळावे होत असतात, ते होत राहतील. केशव उपाध्याय तब्बल 63 कोटी रुपये तुम्ही या मेळाव्यावर खर्च करणार असा आरोप केला आहे. कोण? केशव उपाध्याय, भाजपचे. नाही राहुल साहेब, तुम्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची टॅगलाईन जी आहे ती निष्ठावंतांचा मेळावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मग म्हटलं जाते किंवा तसा प्रचार होतोय. तर दुसऱ्या बाजूला यंदा शिंदे शिवसेनेच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे हे भगव्या शालीत दाखवले गेले. अहो, ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजायला लागले आहेत ना. सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणूनच उठतात, पण बाळासाहेब ठाकरे सामान्यांचे पुढारी होते, बहुजन समाजाचे, मराठी माणसाचे पुढारी होते. बाळासाहेब ठाकरेंनी, माननीय हिंदुहृदय सम्राटांनी दिल्लीच्या चरणी आपला पक्ष, आपल्या भूमिका कधी अर्पण नव्हत्या केल्या. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय शिवसेना प्रमुख, हे निर्णय कोणते घ्यावे आणि निकाल कोणते घ्यावे यासाठी अमित शहा, कोणते आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वगैरे यांच्या दारात जाऊन उभे राहत नव्हते. हे जे आहे, ही नरेंद्र मोदीची उपकंपनी आहे, बेनामी कंपनी. शिंद्यांचा जो पक्ष आहे, काय म्हणता, पक्ष म्हणतात, मी त्याला पक्ष मानत नाही. ते पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपल्यावर नष्ट होतात, तसं हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी राजकारणातून जातील तेव्हा हे सगळे गांडूळ पावसाळ्यातल्या गांडुळांप्रमाणे नष्ट होतात. त्याच्यामुळे त्यांना तोपर्यंत जेवढे दसरा व गुढीपाडवे येतात ते त्यांना साजरे करू द्या. ही या देशाच्या राजकारणातली तात्पुरती व्यवस्था नरेंद्र मोदी अमित शहाने केलेली आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैला अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील. नाही, पण त्यांचा नेहमी दावा असतो. त्यांच्या दाव्याला कोण विचारतंय? कोण आहे? बाळासाहेबांचे विचार मानणारे, विचारांवर चालणारे. अहो, त्यांचा दावा म्हणजे काय असतो? दावा शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? दावा म्हणजे काय? कोणता विचार ह्या माणसांकडे आहे, ह्या लोकांकडे?
बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांना काय माहिती आहे मला सांगा जरा. बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांना खरोखर माहीत असता तर दिल्लीची बूटचाटेगिरी केली नसती ना. दिल्लीची बूटचाटेगिरी केली नसती. महाराष्ट्रात सध्या जे अधपतन चाललेलं आहे मराठी माणसाचं त्याकडे लक्ष दिलं असतं. मुंबई महाराष्ट्रात बिल्डरांचं राज्य आणलं नसतं, ठेकेदारांचं राज्य आणलं नसतं. अमित शहा नरेंद्र मोदीची जी हुजुरी केली नसती. जर बाळासाहेबांचा विचार त्यांना खरोखर समजला असता तर म्हणतो बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची कुवत, मी लायकी शब्द वापरत नाही म्हणजे लायकी वापरायला पाहिजे बरं का, म्हणजे लायकी नाही पण मी कुवत वापरतो. कुवत ही मनाची असते आणि मेंदूची असते. मनाची कुवत यासाठी नाही की ईडी CBIला घाबरून त्याने पक्षांतर केलं, आणि मेंदूची कुवत यासाठी नाही की त्याने बाळासाहेब ठाकरे कधी समजूनच घेतले नाही किंवा शिवसेनेचा विचार कधी समजून घेतला नाही. त्याच्यामुळे उद्याच्या त्या काय त्यांचे जे काय मेळावे वगैरे होणार आहेत म्हणतात ते कुठेतरी पैशाचा फक्त धूर निघणार, बाकी काय. पाऊस पडला तरी धूर निघणार. मराठी संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दसरा मेळावा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा काही होते का. 3.5 मुहूर्त हा एक प्रकार नक्की आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना 3.5 मुहूर्त पाहून स्थापन नव्हती केली, माहीत आहे का. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मूळ ही गुढीपाडवा, दसरा, अक्षय तृतीया हे मुहूर्त पाहून स्थापन नव्हती केली. त्याच्यामुळे तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल, त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे, ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो 4:30 मुहूर्त असेल मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातला. म्हणजे मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल पंचांगावर. हे तुम्ही खात्रीने समजा. एक पाऊल पुढे टाकले जाईल, उद्या भाषण होणार आहे उद्धव ठाकरे. आता तुम्ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवा असं म्हणेन मी. माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवलं, काळजीपूर्वक ऐकलं शिवतीर्थावरचं भाषण, कारण विचार तिथेच मिळणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला आणि बाकी जर काय चिल्लरबाजी थिल्लरबाजी हवी असेल तर तुम्ही इतर ते चक्कर मारू शकता कुठेही. बाकी विचार, भूमिका, महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम, स्वाभिमान याबाबत जर का हवं असेल तर शिवतीर्थावर तुम्हाला उद्या हे सगळं प्राप्त होईल. संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना भारतरत्न द्या अशी मागणी भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडनं केली होती. अल्पसंख्याक मोर्चाकडूनच का ही मागणी व्हावी? अल्पसंख्याक मोर्चा का? मोहनराव भागवतांकडून का नाही? किंवा जे मूळ त्यांचे पदाधिकारी आहेत म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेला अल्पसंख्याकांचं राजकारण करायचं आणि संघ हा सर्वसमावेशक आहे दाखवायचं, यासाठी हे सगळे प्रयोजन तुम्ही आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या. हेगडेवारांना तुम्ही जे काय द्यायचं देणारच आहात, ही तुमची तयारी सुरू आहे. पण सगळ्यात आधी वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात जी आपली मागणी होती मूळ, त्या मागणीचं काय? आधी वीर सावरकरांना भारतरत्न दिल्यावर इतर सगळ्यांचा विचार आम्हाला करता येईल. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावं असं आपल्याला का वाटत नाही? जर हेगडेवारांनी हिंदुत्ववादी एका संघटनेची स्थापना केली असं म्हणत असा, ती स्थापना केली आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व असं पेटवलं, जागवलं आणि रुजवलं म्हणून आजचा भारतीय जनता पक्ष सत्तेवर दिसतो आहे. आता आजचा भारतीय जनता पक्ष चणे फुटाणे विकत कुठेतरी बसला असता, तुम्हाला दिसला असता. आजच्या भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याच्या मागे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे. वीर सावरकर आहेत, हेगडेवारजी आहेत. मग सुरुवात केली पाहिजे तुम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून. रावसाहेब, तुम्ही दसरा मेळाव्याचा उल्लेख केला तर संघाच्या मेळाव्यालाही तुम्ही महत्त्व देता. जो संघ आज षटकपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करतो आहे त्याचा दसरा मेळावा होतोय. काय अपेक्षा आहे विशेषतः हिंदुत्ववादी विचारसरणीचे जे पक्ष आहेत त्यांना? सरसंघचालकांचं मार्गदर्शन महत्त्वाचं. नाही, सरसंघचालकांचं मार्गदर्शन हे
नक्कीच ते त्यांचे लोक घेत असतात. त्याने एक मार्गदर्शन मधल्या काळात केलं होतं, पण ते मार्गदर्शन परत त्याने मागे घेतलं की 75 झाल्यावर अंगावर निवृत्तीची शाल पडली पाहिजे. हे एक उत्तम मार्गदर्शन त्यांनी देशाच्या राजकारण्यांना दिलं. पण त्यांचं मार्गदर्शन नरेंद्र मोदीच ऐकायला तयार नाही, जे कधी काळी संघाचे प्रचारक होते. स्वतःपासून त्याने सुरुवात केली नाही. त्याच्यामुळे आता अशा मार्गदर्शनाकडे लोक गांभीर्यानं पाहत नाहीत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हा हिंदुत्वाचा एक मंत्र आहे, संत सज्जनांचा एक मंत्र आहे. त्या संदर्भात जर तुम्ही जे बोलताय ते करत नसाल तर लोक गांभीर्यानं घेत नाही. स्वतः नरेंद्र मोदी यांनी 75च्या वयाची मर्यादा ठेवली होती, निवृत्त व्हायला पाहिजे. मोहनराव भागवतांनी त्याच्याखाली लाल रेष मारली, हे सत्य आहे. आज 75 वर्षाचे हे दोन्ही नेते आपापल्या पदांवर कायम आहेत आणि आम्ही पदावर का आहोत याचं समर्थन करतायत. राऊत साहेब, क्रिकेटशी संबंधित विषय आहे. आधी आपण भूमिका मांडलीत की भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केला. आता एक नवा वाद समोर येतो आहे, जो आशिया चषक भारतानं जिंकला त्या ट्रॉफीवरून वाद आहे. कारण भारतीय संघानं मोहसिन नकवी यांच्या हस्ते तो स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर BCCIच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटलेले आहेत. आशिष शेलार, राजीव शुक्ला यांनी मोहसिन नकवींना त्यांच्या वर्तनाबद्दल सुनावलेलं आहे. कारण मोहसिन नकवी तो चषक घेऊन स्वतःच्या रूममध्ये निघून गेले. याच्यावरती शिवसेनेनं मत व्यक्त करावं असं आपलं का म्हणणं आहे? आम्ही याच्यावरती कोणते मत व्यक्त करणार नाही. हा त्यांचा व्यक्तिगत झगडा आहे. भारत पाकिस्तान सामना होऊ नये ही आमची भूमिका असल्यावर ते मॅच खेळले का, त्याचा निकाल काय लागला याविषयी आमच्याकडे काही माहिती नाही, आम्ही बोलणार नाही. पण भारतीय जनता पक्षाचं जे ढोंग आहे, दुटप्पीपणा आहे, तो यातून बाहेर पडला. मॅच का खेळलात पहिला प्रश्न. मॅच जर तुम्ही खेळलात मग तुम्ही राष्ट्रभक्तीचं गुणगान करू नका. भारतीय संघानं सुद्धा, पाकिस्तानी क्रिकेट संघानं मी असं वाचलं की त्यांचा जो सामन्याचा जो त्यांना जे पैसे मिळतात, फी म्हणतात ना का, फी मानधन, ते त्यांनी कोण अझर मसूद वगैरे काय कोण आहेत अझर मसूदच्या अतिरेक्यांना दिले. मग भारतीय संघानं काय केलं? भारतीय संघानं, माझी मागणी आहे आता या क्षणी, भारत पाक क्रिकेट सामन्यातून जे उत्पन्न मिळालं BCCIला, जे काल बसले होते ना काय नकवीवरती चर्चा करत, भारत पाकिस्तानचे 3 सामने झाले बरोबर. त्यातून जे उत्पन्न मिळालं काही हजार कोटी, ते संपूर्ण उत्पन्न त्यांनी भारतीय सैन्याला द्यावं, तर तुमचं पाप धुवून निघेल. आणि भारतीय संघानं 3 सामन्यात जे मानधन किंवा फी मिळवली ते सगळं त्यांनी 26 बेलगावमध्ये जे 26 आमचे माता भगिनी, त्यांचं कुंकू पुसलं गेलं, त्यांची कुटुंब उजाडली, त्या कुटुंबांना भारतीय संघानं त्यांचं 3 सामन्याचं भारत पाकिस्तान बरोबरच्या 3ही सामन्याचं मानधन त्या कुटुंबाला द्यावं. हे होणार आहे का? हे होणार नसेल तर उगाच राष्ट्रभक्तीचे बुडबुडे फोडू नका, अजिबात फोडू नका. हे करा. BCCIनं भारत पाक सामन्यातून मिळालेलं 1200 कोटीचे उत्पन्न हे सैन्याला अर्पण करावं, भारतीय सेनेला. आणि भारतीय संघानं 3 सामन्याची फी ही त्या 26 सिंदूर उजाडलेल्या महिलांच्या कुटुंबाला द्यावी. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार आता शेतकऱ्यांवर येणार आहे. जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यात 15 रुपये कपात करण्यात आलेली आहे. 5 रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति टन आणि 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला द्यायचं असं ठरलेलं आहे. कसं पाहता याकडे? मी याच्याकडे अजिबात पाहत नाही. केंद्राकडून जी मदत मिळायला पाहिजे ती मदत का मिळू शकत नाही? 2004 साली महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकामध्ये अतिवृष्टी झाली होती. आपल्याला आठवत असेल, मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते आणि माननीय शरद पवार कृषी मंत्री होते. त्या प्रचंड अतिवृष्टीनंतर, हे आता जे देवेंद्रजी सांगतायत ना अहवाल मागवलाय वगैरे,
प्रधानमंत्र्यांनी, तेव्हा शरद पवारांनी राष्ट्रीय आपत्ती नियोजन निधी, बरं का, NFDR, माझ्याकडे मी ती सगळी माहिती आत्ता या क्षणी आहे माझ्याकडे, मी आपल्याला दाखवतो. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी NDRF ही एक व्यवस्था आहे. शरद पवारांनी NDRF मधून त्या पूर परिस्थितीला मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना तेव्हा 70,000 कोटी आणले होते. त्यातून कर्जमाफीसुद्धा झाली त्यावेळेला. मग आता का नाही? आता तुम्ही शेतकऱ्यांवरच भार का टाकता? जर राष्ट्रीय आपत्ती नियोजन जो निधी आहे किंवा जी संस्था आहे त्यांच्याकडून त्यावेळेला 2004 साली मनमोहन सिंग प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी एकंदरीतच त्यातून मार्ग काढणं 70,000 कोटीचा निधी तेव्हा दिला. मग आता 100 कोटी, 200 कोटी, 50 कोटी, 5,000 रुपये मदत, हा काय प्रकार चालला आहे देवेंद्र फडणवीसांनी? 75 लाख महिलांना बिहारच्या तुम्ही पैसे एका रात्रीत देता ना 10,000 काही 1,000 कोटी. मग महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना तुम्ही असं वंचित का ठेवताय? हा फार गंभीर प्रश्न आहे. तुम्ही देवेंद्रजींनी किंवा त्यांच्या कॅबिनेटनं शरद पवार साहेबांकडे जावं आणि त्यांनी त्यावेळेला 2004 साली राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीकडून कसा पैसा आणला हे समजून घ्यावं. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक चिंतेचा विषय आहे. राजकीय पक्ष आपल्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल वापरत असलेली भाषा. सध्याचं उदाहरण आहे सांगलीत पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात जो वाद सुरू आहे आणि आरोप प्रत्यारोपांचा जो स्तर घसरलेला आहे किंवा टीकेचा स्तर घसरलेला आहे, तुम्ही काय सांगाल त्यावर? नाही, याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस. या देशाला जी एक महान परंपरा होती, बरं का, स्वच्छ निर्मळ राजकारणाची, ती गेल्या 10-11 वर्षामध्ये नष्ट झालेली आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये. याआधी कोणी असं बोलल्याचं मला आठवत नाही. दुर्गा भागवत यांनी यशवंतराव चव्हाण असतील किंवा राज्यकर्त्यांनी इतर काही लोकांवर टीका टिप्पण्या केल्या, त्याच्यावरती वाद झालेले आहेत. शिवसेना प्रमुखसुद्धा बोलले आहेत. पण ज्या स्तराचं भाष्य आज भाजपचे लोक करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी टाळ्या वाजवत आहेत, हे या देशात झालं नव्हतं. भारतीय जनता पक्षाचा एक बेमुरवतखोर प्रवक्ता केरळचा राहुल गांधींच्या छातीवर गोळ्या मारण्याची घोषणा करतो. जो देशाचा विरोधी पक्षनेता लोकसभेतला आहे, राहुल गांधी नेता आहे, प्रमुख काँग्रेसचा अध्यक्ष होते, त्यांना गोळ्या मारण्याची भाषा जर केली जाते आणि अख्खा भारतीय जनता पक्ष मूकपणे त्याला संमती देतोय, अशा भारतीय जनता पक्षाकडनं तुम्ही काय अपेक्षा करता? भारतीय जनता पक्षाचं हे वर्तन म्हणजे या देशाच्या राजकीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे. चला